मंगल, अगे मंगल, अगं चहा आणतीस का नाही? 17 कारभारी आणि 18 चौधरी. कसला वास आला? बाबू, तुझा मुर्दा बशिवला तुझा. अरे सकाळी सकाळी परत पिऊन आलास का काय? गाडवा मोहर वाचली खाताना रातचा गोंधळ बराच होता. ये इकडे मोहरा असा बघतीस बघ तुझ्याकडे चांगलं. अहो आत्या, ती अजून उठलं नाही आणि एवढ्या सकाळी लवकर उठायला त्यांची रातची उतरली तर पाहिजे की. आणि मग वास कसला आला? आता चहाचा असेल, घ्या. आता चहाचा वास कळत नाही व्हय मला. आला बघ वास परत. होय गो, मला बी आला. तू आल्यावरच आला बघ वास. ए मम्मी मम्मी मी काय बी केलं नाही. अगं उठल्या मी ह्याला बी जाऊन आलोय आणि मी आताच आंघोळ बी केली या. टोन्या, दारू प्याला का काय तू? अरे माझी बाटली संपवली का काय? तुझा मुर्दा बचवला तुझा. तुझी झाली बोडकी तुझी. बाबू, तुला 1000दा सांगितलंय दारू सोड म्हणून. आणि ह्या पोरासमोर दारू पिऊ नको. ह्या बेण्याला जर अशी दारू प्यायची चटक लागली तर केवढ्यात पडेल. अगं आजी तुझी शपथ, पण मी त्या बाटलीला हात पण नाही लावला. माझी शपथ घेतोस वैर. हा, तुला सुतळाक नाहीस का? खान तशी खापरण बाप तशी लेकर. अहो आत्या, माझ्या स्वतःच्या हाताने यांच्या सगळ्या बाटल्या बादलीत ओतल्यात मी. काय? अरे मला वाटलं ते आंघोळीचं पाणी म्हणून मी त्यांनाच आंघोळ करून टाकली. काय म्हणतो? अरे देवा, काय रे? लाखाची भूक एवढी मोठी झाली आहे, लाकडं बोंबलेत व्हाय त्याच्यात. दारून पाण्याचा मास कळला नाही तुला? डॉक्टर अंकल, त्याला मला तुमच्यासोबत भेट करायची आहे. अरे हो मम्माला. मायरा थांब. मी आय कम इन टीचर. कम इन. मायरा. हे माझे बाबा. ओ हॅलो सर. हॅलो. हाय रवी. हाय मायरा. हाय. हाय. हे माझे पप्पा. हाय. हॅलो. आता मला चिडवणार नाहीस ना? नाही. हॅलो मॅम. हॅलो, अभिनंदन मायराची मम्मी. कशासाठी? तुमचा डिवोर्स झाला होता ना, परंतु तुम्ही मायरासाठी पॅचअप केलंय ना? नाही 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 नाही, तसं नाहीये. ते मायराचे पप्पा नाही आहेत. अहो पण तेच सांगते सगळ्यांना की हे माझे पप्पा आहेत म्हणून. नाही, ॲक्च्युली ते माझे फ्रेंड आहेत आणि मायरा तिच्या पप्पाला खूप मिस करते. सो कधी कधी त्यांना ती अंकल कधी पप्पा बोलते. ओ अच्छा. मॅडम, मायराचं क्लासरूममध्ये बिहेवियर कसं आहे? ती खूप शांत शांत असते. असं वाटतं की तिच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे. बाय बाय. मम्मा, पण फॅमिली फोटो काढूया. मायरा, चल ना, सगळे काढताय. तू, मी, डॉक्टर अंकल, आपण तिघांनी फोटो काढूया. मी समजू शकतो तुमची अवस्था, पण मायराच्या आनंदासाठी फोटो काढायला माझी काहीच हरकत नाहीये. मम्मा चल ना. ये मायरा, काढूयात आपण. स्माइल. अहो किती छान दिसते ना यांची जोडी. हो ना. एवढी मोठी मुलगी असेल असं वाटतही नाही. किती फिट आहे दोघे. हो. चला ना. हॅलो. हाय. हॅलो. एकच मुलगी आहे का तुम्हाला? हो. किती वर्ष झाले लग्नाला? 8 वर्ष. मग हिला खेळायला एखादा भावंड आहे ना आता.
तुला कोणी नसतं उद्योग करायला सांगितलं होतं ना? पाणी आणणार दारू फरक कळत झालाय भाई. कुठं तांदरीत असतोस? तू याला उकिरड्यातच का नाही ठेवलं, तिथंच लोळून द्यायचं की. या येड्याला पाणी आणि दारू मधला फरक बी कळत नाही बघ. तू घाल त्याला गार पाण्याने आंघोळ, मी व्हिडिओ काढते. बाबा तुम्ही इथं काय करताय? मी डॉक्टरकडे आलो. बाबा कशाला तुम्ही इथं सारखं त्यांना भेटायला येताय? तुम्हाला माहित आहे ना डॉक्टर तुमच्याशी किती वाईट वागतात. नाही नाही, ते चांगला माणूस आहे, देव माणूस आहे तो. त्यांच्याबद्दल असं वाईट बोलू नको पोरी. माझं काम आहे त्यांच्याकडं. काय काम आहे तुमचं? पैसे पाहिजे होते. कशाला पैसे पाहिजे? आणखी दारू प्यायला? अहो बाबा कशाला दारू पिताय तुम्ही? डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलंय? जास्त दारू प्यायची नाही म्हणून. अहो तुमचं लिव्हर खराब झालंय ना. ऐसे मर जाओगे आप ज्यादा दारू पिएगे तो. समजता नहीं क्या आपको? तरी आता जगून काय उपयोग आहे? अहो बाबा इथं राहून तुमचे हाल होतील. माझं ऐका, तुम्ही परत मुंबईला निघून जा. तिथं कुठे मी सुखात आहे. घरी रोज रुपाची आठवण येते मला. मला फक्त माझी रुपा पाहिजे. तिच्या मांडीवर डोकं ठेवून जीव सोडायचंय मला. रुपा, माझी रुपा. या बाबांनी तर दारू सोडली होती ना, मग परत कसं काय प्यायला लागले? आणि एवढं होऊन बी डॉक्टरांचं कौतुक करत होते. म्हणजे नक्कीच डॉक्टरांनी काहीतरी जादू केली. छान झाला नाचचा कार्यक्रम. हा एक सेकंड. हा मामा बोल. कशी आहेस बेटा? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मैं भी ठीक हूँ. मायरा कशी आहे? ती पण छान आहे. ऍक्च्युली माराच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती म्हणून इकडे आले होते. एकटीच गेली होतीस का? तिच्या शिक्षकांनी तिच्या वडिलांबद्दल काही विचारलं असेल ना? मी माझ्या डिवोर्स बद्दल कल्पना दिली आहे त्यांना. अगं मी तुझ्यासाठी ना एक स्थळ बघितलंय. तू एकदा त्या मुलाला भेटून घे. मा मी तुला सांगितलंय ना, मी एवढ्यात दुसऱ्या लग्नाचा विचार नाही करत आहे. अगं तुझ्यासाठी नाही, त्या मायराचा तरी विचार कर. ठीक आहे, मी विचार करते. तू काळजी घे. काय झालं? काही टेन्शन आहे का? मम्माचा फोन होता. तिचं म्हणणं आहे की मी दुसरं लग्न करावं. करेक्ट आहे त्यांचं. विचार करायला काहीच हरकत नाही. तुम्ही तरी एकटं किती दिवस राहणार? खरं तर माझ्यापेक्षा माराला वडिलांची जास्त गरज आहे. मग तुमच्या नजरेत आहे का कोणी जो तुमची आणि माराची काळजी घेईल? शोध सुरू आहे, पण असं वाटतंय की सापडेलच तो लवकर, किंवा अगदी जवळच आहे असं म्हणू शकता. चला निघूया. हो, मी ड्राईव्ह करतो. गाडी थांबवा. मम्मा मला शेव बटाटा पुरी खायची. नाही मायरा, बाहेरचं खायचं नाही. डॉक्टर तुम्ही चला. मला पाहिजे. तू मला कधीच खायला घेऊन नाही जात. मायरा सांगितलेला हट्ट करू नको. अहो तिची इच्छा असेल तर खाऊ द्या ना तिला. अहो तिने बाहेरचं खाल्लं ना, तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन जावं लागतं. अहो डॉक्टर तुमच्या सोबतच आहेत, मग कशाला काळजी करताय? ठीक आहे, जास्त खायचं नाही, तुला आधीच सांगून देते. ये थँक्यू मम्मा. शेव बटाटा पुरी. डॉक्टर तुमच्यामुळे मायरा बिघडायला लागलीये. तुम्हा दोघांना पनिश करावे लागेल आता. चालेल, तुम्ही द्याल ती पनिशमेंट मान्य आहे मला.
खरं तर मलाच तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. स्कूलमध्ये सगळे तुम्हाला मायराचे पप्पा समजत होते. तुम्हाला खरं सांगू का, मायराच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो. तुम्ही एवढं प्रेम करता तिच्यावर? हो, माझं खूप प्रेम आहे. मम्मा तू पण खा ना. नाही, तू खा. माझं खूप प्रेम आहे मायरावर. मला लहान मुलं खूप आवडतात आणि लहान मुलांनाच मी आवडतो. नाही, असं काही नाहीये. मलाही आवडता तुम्ही ॲज अ फ्रेंड. फक्त फ्रेंड म्हणून? ॲक्च्युली गुड फ्रेंड. माझ्यासारख्या माणसाला तुम्ही मित्र म्हणून स्वीकारलाय ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. ॲक्च्युली तुमच्यासारखे देव माणूस माझा मित्र आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुमची फ्रेंडशिप माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. थँक्यू डॉक्टर अंकल. तुम्ही स्कूलमध्ये आलात ना, आता मला कोणीच चिडवणार नाही. मी माराला शांताराम करायला सोडते आणि तुम्हाला वाड्यावर. नाही, नको. तुम्ही मायराला वेळ द्या. मी जातो चालत. मी सोडेल तुम्हाला. नाही, नको. ठीक आहे. बाय. बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट. चल. बरं झालं तुम्ही मला भेटलात. बाबा, तुम्ही आता इकडे काय करताय? तुमच्याकडे आलो होतो. अख्ख्या वाड्यात शोधलं पण तुम्ही मला भेटला नाहीत. मला पैसे पाहिजे होते. माझ्याकडे काय पैशांचं झाड आहे का? उठसूट पैसे मागतोस माझ्याकडे? तुम्हाला पैसे द्यायचे नव्हते तर काय मला परत दारूचं व्यसन लावलं? दारूसाठी पैसे हवेत? मग आधी सांगायचं नाही का? एक मिनिट. थांबा, टेन्शन घेऊ नका. तिथं काय घडलंय ना हे नाही विचारणार मी. इथं काय घडलंय ना ते सांगायला थांबली. बोल पटकन. मला तर वाटलं होतं तुम्ही फक्त बायकांवर लिंबू फिरवता. त्या बाबांवर काय जादू केली तुम्ही. तुमचं काय कौतुक करत होते. असं काय केलंय तुम्ही? फार काय नाही. तो लवकरात लवकर वर कसा जाईल याची व्यवस्था केली. तू नको टेन्शन घेऊ. आता कळलं. त्या बाबांना दारू पाजली ना तुम्ही, म्हणूनच ते पैसे मागत होतं. कळलं ना तुला? जा जाऊन झोप. का तुम्ही जागरण करणार आहे? मला नाही वाटत आज मला झोप लागेल. निघ तू. मम्मा मला मोबाईल दाखव ना. आता कशासाठी? मला आपले फोटो बघायचे. ते आपण फोटो अंकलच्या मोबाईल मध्ये घेतले होते. काय? आता अंकलची आठवण आली तर मी काय करू? त्यांचे फोटो तरी बघितले असते ना. तुला अंकलला भेटायचंय का? हो, भेटायचंय. चल. खरंच? लव यू मम्मा. जा तुझे शूज घेऊन ये. डॉक्टर अंकल. अरे मायरा, तुम्ही आता इथे? हो, ऍक्च्युली मारा तुम्हाला खूप मिस करत होती आणि तिला आपले फोटो पाहायचे होते. मायरा, तुला माहिती मी तुझे खूप लाड करतो, पण म्हणून मम्माला त्रास देणार आहेस का तू? तुम्हाला तिकडेच सांगितलं असतं तर आणखी थोडा वेळ थांबलो असतो तुझ्यापाशी. आणि तुम्हाला फोटोज हवे होते तर फोन करायचा मला. मी फोनवर पाठवले असते ना. पण मी म्हणालेच नाही मम्माला मला घेऊन चल. मायरा, तुम्ही फोटो दाखवा तिला. हो. तुम्ही झोपला नाहीत? मला माहिती होतं तुम्ही मला भेटायला येणार आहात. What?
कुछ भी. मला आवडतं चांदण्यात फिरायला. ऍक्च्युली या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच मी माझा आनंद शोधत असतो. खूप साधे आहात तुम्ही. मला आवडतं साधं राहायला. तुम्हाला माहितीये मला लहान मुलं का आवडतात? कारण ती खूप निरागस असतात. त्यांच्या मनात अजिबात कपटीपणा नसतो. मोठ्या माणसांसारखं नाही. बोलता बोलता कधी घात करतील काय सांगता येत नाही. एकदम बरोबर बोललात तुम्ही डॉक्टर. तुम्ही एक काम करा, इथून पुढे मला भेटायला येताना माझी अपॉइंटमेंट घेऊन या. काय झालं? काही चुकलं का? अहो तुम्ही मित्र समजता ना मला, मग डॉक्टर काय म्हणताय? मला माझ्या मैत्रिणीशी कमी आणि पेशंटशी जास्त बोलतं असं वाटतंय. त्यामुळे इथून पुढे माझ्याशी बोलताना अजित म्हणून बोला, आवडेल मला. डन डॉक्टर. आता परत डॉक्टर म्हणाला तुम्ही. ओ सॉरी. चला मी निघते, खूप उशीर झाला. मायरा, तुझे फोटो बघून झालेत का? हो. दे त्यांना मोबाईल दे वापस दे. तुम्ही प्लीज फोटो पाठवाल? हो ठीक आहे. बाय बोल पण त्यांना. बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय. गुड नाईट. मंगल, बाबूला पण छान. अरे तुझ्या बायकोला कवापासून चहा आणायला सांगितलाय, अजून आणतीया. हिच्यासाठी काय आता मुरारी धाडू का? अगाय आता तूच सांगितलं ना मला चहा आणायला. अरे घे, बायकोचीच बाजू घे. तिला घाल पादरा खाली. खरंच माझी वंदीच माझी काळजी घेते बघ. घ्या, आणलाय चहा जरा. अगं भाजल्या की. मग नीट झाला की. मग नीट सांग की. गुड मॉर्निंग. बाबू, अरे थंडी वाजते का काय तुला? अहो आत्या, ते दिव्या मॅडम आल्यात ना, आणि दिव्या मॅडम पोलीस आहेत. मग एवढ्या सकाळ सकाळी कसं आल्या ना, म्हणून घाबरला असतील हे. होय की ना? अहो तुम्ही घाबरू नका. मी आज डॉक्टरांसाठी आले. ते आज जॉगिंगला आले नाहीत ना, म्हणून. गेला असेल कुठे गटोळ खावताय का ओळखायला. तुमचं आपलं काहीतरीच बघा आत्या. डॉक्टर वर झोपला असत्याल म्हणून आलं नसत्याल. दिव्या मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दिव्या मॅडम, तुम्ही वर जावा. डॉक्टर वरच असत्याल बघा. हा, मी आलेच. अयो, कसली भारी पर्सनॅलिटी आहे दिव्या मैडम ची. मैं जब बड़ी हीरोइन बनूंगी ना, तब ऐसे ही कपड़े पहनूंगी. सगळ्या स्वप्नाचा चुचरा केलाय. आलो. काय एवढ्या सकाळी सकाळी? काय झालं डॉक्टर? एवढे का चिडलेत तुम्ही? नाही, मी चिडलो नाहीये. मी झोपलो होतो, मला स्वप्न पडलं होतं. मला वाटलं डिंपल येऊन उगाच त्रास देते मला. सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? तुम्ही सॉरी म्हणायची काही गरज नाहीये. या ना. बसा ना. नो, आय एम फाईन. नाही, प्लीज बसा. नो, सिरियसली आय एम फाईन. प्लीज. मग कसलं स्वप्न पडलं होतं? तुमचं. व तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? नाही म्हणजे एवढ्या सकाळी इथे आला म्हणून म्हटलं. नाही, आज तुम्ही जॉगिंगला आलात नाही ना, म्हणून.
ऍक्च्युली काल रात्री कोणीतरी एवढ्या प्रेमाने मला गुड नाईट म्हणालं, शांत झोप लागली होती. त्यात स्वप्नही छान पडलं होतं. मला तर अजूनही विश्वास बसत नाहीये तुम्ही माझ्या खोलीमध्ये आलाय. मला प्लीज चिमटा घ्याल का? काय नक्की तुम्ही पण. ही हल्ली सतत मला भेटायला यायला लागली. हिला माझ्याशिवाय राहणं कठीण झालंय वाटतं. हेच तर हवं होतं मला. आय लव्ह यू दिव्या.